सातारा सांगली तुमच्या गावाला बसण्यात चलो। किधर किधर घूमे अभी तक? गुड मॉर्निंग गाईज, तर परत एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस दुसरा आणि आज आम्ही आलो सकाळी आता 5:30 वाजलेत। फुल थंडीचा माहोल इथे आणि आता आम्ही चाललो द्वारकासाठी आत्ताच निघतो सकाळी। आता आम्ही बसचं कालच आम्ही रिझर्वेशन करून ठेवलेलं बससाठी। इथे बसचं डेपो आहे। सकाळी आलो आणि आता निघूया आपण द्वारकासाठी। तर सर्वात पहिला आता इथे बस स्टॉपवर थांबलो। 6 वाजता आमची बस आहे, तर आता वाजले 5:30 आणि आता डायरेक्ट पहिले जाऊ आपण चहा नाश्ता करायला। थोडा चहा वगैरे पितो आम्ही। आता सगळे तिकडे गेलेत, मी पण जातो। तर हा ब्लॉग पण लास्टपर्यंत बघत राहा आणि कालचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा मला आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत आपण पिऊ चहा गरम गरम। काय गरम गरम चाय। गरम पानी के बाद पानी कहाँ पे लेके जा रहे हो सुबह सुबह? अरे पीछे बैकग्राउंड हंसदे गाँव में लो ना गाड़ी। हम जाने वाले हैं, चलो कहाँ जाना है बताओ। किधर? एयरवे से जाएंगे। कहाँ जाना एयरवे से जाने। फिर बोला ना मैं हंसदे गाँव में गए लो गाड़ी। है? हाँ मेरी स्कूटी मल्टीटास्किंग है। हाँ चलेगी, पानी पे भी चलेगी, रोड पे भी चलेगी। आपको कौन से रूट से जाना है वो बताओ। एयरपोर्ट इधर से मैं एयरपोर्ट जा रही बोल बोल ना। एयरपोर्ट जा रहे हैं। चलो फिर एयरपोर्ट। विदाउट एयरपोर्ट। हाँ विदाउट एयरपोर्ट जाएंगे, टाइम पास हो जाएगा 2-3 घंटा। इस वजह से सीधा डायरेक्ट यहीं से ऊपर। चलो फिर चलते। ये चला चाय पीने के बाद जाते हैं। ओके। तब तक आप भी चाय पियो। अरे घे ना पटकन। चाय आया है, चाय चाय के साथ मोनो आया है। मोनोको जी आया है चाय के साथ। मारो मोनोको गैंग। मला नको का? तू पित नाही? मग एक चहा कोणाच दिला तो? येड्या चाय घे चल।
फायनली बस मध्ये बसलोय आता. 6 तासाचा प्रवास आहे आता आपला. आता आम्ही रिझर्वेशन करून ठेवलेलं म्हणून सीट्स भेटले आम्हाला स्वस्त. क्या हे गुजरात में बोलना फिर. 1 hour later. तर गाईस आमचा प्रवास चालू आहे. सगळे झोपलेले, मी पण झोपलेलो मस्त. आणि अशी थंडी आहे इथे. असा नजारा आहे ते भारीचा. लय मजा येते गाईस. झोपलेलो सकाळी कारण आमची कालपासून झोप नाही झाली. तर काल पूर्ण दिवसभर फिरलो आणि रात्री पण किती वाजता 12:30 वाजता झोपलो. तर झोपच नव्हती झाली. आता जरा इथं ब्रेकमध्ये थांबलोय आणि बसमध्ये पण सगळेच झोपलेले. मी पण मस्त झोपलेलो आणि काय दाखवू नाही शकलो. आता सकाळचे किती वाजले? आता सकाळचे 8 वाजत आले. तर सूर्यकिरण दाखवतो तुम्हाला. सनराईज किती मस्त सनराईज होतो. खूप थंडी आहे तर उभं नाही राहावं ते. तर हॉटेलमध्ये थांबलो आहे कुठेतरी. ही बस आहे आमची एक. हॉटेलमध्ये थांबलो आहे तर जातो हॉटेलमध्ये. बघू काय काय नाही. थंडी वाजते नुसती. दाखवतो थांबा 1 मिनिट. ठंडी ठंडी आईस थंडी. ठंडी कैसी है? बहुत ही बढ़िया चल रहा है. थंडी वाजते नुसती जायला. तो स्कार्फ ठेवला का? स्कार्फ स्कार्फ हाय 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 हाय. हेलो गाइस. ए हाय करा रे. ट्रॅव्हलिंग जर्नी. करते ना तो काय. पाटण काय रोटा. सातारा सांगली. तुमच्या गावाला बस नाही जात. तुमचं खेडेगाव आहे. सातारा सांगली. हे आमची सिटी आहे. सातारा सांगली. आला आता काय आहे आता. चला ग. चल चला या. खाली उतर ना. खाली जाऊया बघा. वो बाइक के साथ रोड लेके हायवेवर फोटो काढू. काय काय तरी वॉशरूम कुठे आहे रे? बहुत बड़ा वॉशरूम है रे. बापरे इतना बड़ा वॉशरूम आहे. किती जण गेले वॉशरूमला? काय सेकंड हॉल्ट अजून 43 किलोमीटर आहे इथून. 43 किलोमीटर अजून द्वारकाला. चाचा को बीडी देना का अभी. गाइस बघू काय नाही. एवढंसं टॉयलेट आहे इथे. काय का मग महत्वाचं आहे ना. कुठे थांबलं काय करतं दाखवलं पाहिजे लोकांना. काय ते बघा हायवे इथे. एकदम भारी वाटतंय. आणि इकडे बस उभी आहे आमची इथे. ते बस आहे. इकडे असं हायवे. अजून 43 किलोमीटर बाकी आहे. तर आता बघू जाऊया. तर जरा ब्रेक घेऊया. बाय बाय.
पोचलो आहोत द्वारका स्टेशनला. द्वारका बस स्टेशनला पोचलो. बॅगा बघा केवढ्या आहे आमच्या. यायला पोचलो होतो आम्ही द्वारकाला. आणि आता- हाँ? ये क्या बोला हमको समझ में नहीं. गाइस आता बघू आपण कुठे रूम घेतो. तर रूम पहिले घेऊ आणि जरा आंघोळ वगैरे करू, मग कुठे जायचं ते ठरवू. तोपर्यंत बघा कसे येतात हे लोक. बॅगीच कुठे जायचं आहे तर पहिले बघतो काय काय नाही, विचारतो इकडे रिक्षा वगैरे काय आहे काय नाही. थोड्या वेळाने भेटतो मला. थांबा. चलो आई चलो. किती जण बसलो आपण एका रिक्षात? 11 जण. 11 जण बसलो. 11 आणि अंकल 12 जण आहेत एका रिक्षात. 12. चला आता आलो आपण द्वारकाला. One hour later. तर मित्रांनो ही आमची रूम आहे. आता आज पूर्ण उद्याचा पूर्ण दिवस. इकडे बाथरूम आहे. ही रूम आम्हाला पडली एक दिवस पूर्ण 2000ला. आणि आम्हाला थोडे एक्स्ट्रा टाइम पाहिजे होता म्हणून दुसरी एक रूम देणार आहेत ते लोक. असे 2 रूम घेतल्यात आम्ही. असे 2 रूम घेतल्यात. एक ही एक आहे आणि एक दुसरीकडे दाखवतो. ही एक रूम आहे. अजून एक. ही 2 रूम घेतल्यात आम्ही. AC पण आहे वाटतं इथे. AC आहे ना. पाय बघा किती थंड वाटत. अरे असंच थंड आहे. असं वाटत होतं की AC चालू केलं. चला गाईस बघू आता काय होतं काय नाही. रूम तर भेटल्यात. आता फटाफट आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊ आणि लगेच निघू आपण नागेश्वरमला. तर आज खूप लेट झाले. लगेच निघूया आता. तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय. भेटतो आता फ्रेश झाल्यावर. बाय बाय. तर गाईज फायनली आता आम्ही रेडी झालो. फ्रेश वगैरे झालो आणि आता कपडे घातलेत नवीन. आणि आता आम्ही चाललो नागेश्वरमला. तर लगेच निघू आता थोड्या वेळात. अजून दुपारचं जेवण पण नाही झालं. तर मला वाटतं पहिले जेवण करून घेऊ. काय का तर पहिलं आपण जेवण करून घेऊ. त्यानंतर मग आम्ही लगेच जातो. इथून मला वाटतं की 16 किलोमीटर आहे नागेश्वरम. तर बघूया कुठे काय नाही. तर निघतो. लय लेट झालं आज. खूप म्हणजे खूप लेट झालं आहे. आता मला वाटतं 3:30 वाजलेत. नाही हां बरोबर 3:30 वाजलेत. आणि आम्हाला पूर्ण रात्र होणार आहे यायला घरी म्हणजे हॉटेलवरती. तर बघू आता काय. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आता पहिले जाऊया जेवायला. तिथेच भेटतो. आता आलो आहे आम्ही जेवायला. जेवण घेऊ पहिले मग निघू नागेश्वरसाठी. तर त्यांनी इतना लेट हो गया. हाँ ना लड़की तो कितना तैयारी करते थे. जाऊ दे आता लेट झालं तर झालं. हे बघा मी पण आहे. सगळे आता येतात ते हळूहळू. आम्ही जाऊन पहिलेच बसलोय. बहुत भूख लगा है. आता लय भूक लागली कारण सकाळी पण नाश्ता नाही केला. सकाळी पण आम्ही निघालो 5 वाजता. त्यानंतर 5 वाजता मग ब्रेकमध्ये चहा पिल्या वगैरे पिला. हां चाय वगैरे पिले. मग नंतर पुन्हा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला दिवस. आणि आता किती वाजले? आता पण 3:30 वाजले. आणि अजून आता आम्ही जेवतोच आहे. जेवण करू मग लगेच जाऊ. आम्ही रिक्षा
जे आम्हाला सोडलं बस स्टॉपवरून त्यांना सांगितलं की यायला. आता त्यांना सांगितलंय काय त्यांना सांगितलंय मग ते आता येतील रिक्षा. मग आपण तिकडे जाऊ. पहिला आता जेवण घेऊ. तर पहिला जेवण बघू काय काय काय. होटल में एक होटल है वो अपने होटल में हा जिथे हॉटेल बुक केले तिथेच खाली हॉटेल आहे यांचं. हा तर ते उलट चांगलं आहे. आता ते बघू आता जेवण कसं काय. ते अभी डायरेक्ट रिक्शा में आता तुम्हाला जेवण दाखवतो काय काय ऑर्डर केलं. आपल्याला काय रोटी वगैरे रोटी बिटी पटापट मागवा. नॉर्मल खाना अपना दाल राइस उशीर होईल. दाल राईस तर बघू आता काय काय नाही. सगळे आलेच नाही अजून. चाइनीज का बहुत अच्छा एक्सपीरियंस था. हाँ चाइनीज वाह चाइनीज भी गुजरात में चाइनीज मत खाना कभी. हाँ गुजरात में चाइनीज मत खाना कभी. वही तो. चला भेटतो जेवण आल्यावर. भाई ओ भाई स्नैप निकालने ने कुछ भेजा नहीं सुबह से. आणि तुम्ही बघू शकता गाईस आल्या आल्या समोर अशी भव्य महादेवांची मूर्ती आहे. थांबा दाखवतो. आणि हे मंदिर आहे सगळं. इकडे चल ना. चप्पला काढायला आलोय. काहीच मंदिरमध्ये बाहेर पडते. लाईन काहीच नाही आहे आज. खाली आहे. चला मग पटापट चला. लगेच पाया पडूया. तर गाईच आतमधलं मला वाटतं अलाउड नाही आहे. तर मी पाया पडून भेटतो तुम्हाला. खूप चांगलंपणे दर्शन झालं आहे आमचं. आणि इकडे बघू शकता तुम्ही. थांबा. ही अशी भव्य ही मूर्ती आहे इथे. हॅलो मित्रांनो, तर फायनली आम्ही घरी पोचलो.
खूप मस्त झालं दर्शन आणि मी व्हिडिओज पण थोडाच काढला कारण आम्हाला खूप म्हणजे खूप लेट झालेलं आणि त्यामुळे अंधार पण झालेला पूर्ण, तर मी काहीच व्हिडिओ काढले नाही येताना. तर आता डायरेक्ट आलो आम्ही. आता मी जरा चेंज करतो कारण थंडी खूप पडली आहे बाहेर आणि आता वाजलेत 8:15 वाजलेत आम्हाला यायला कारण खूप हे होतं म्हणजे अंधार पण झालेला आणि काही शूट पण करू नाही शकत. तर कसं असं केलं शूट, फोटोज पण खूप काढले आणि दर्शन पण एकदम भारी झालं. तर तुम्ही पण दर्शन बघितलंच असेल. तर आता थोडं तर आम्ही चाललो जरा खाली थोडा मार्केट वगैरे फिरू. तर मी तुम्हाला मार्केट वगैरे पण दाखवतो द्वारकाला कसं आहे आणि उद्या आपण द्वारकाला जाणार आहोत. तर पूर्ण लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. महिला मंडळ आलेलं आहे 2 तासानंतर. काय करत काय होतं तुम्ही एवढा वेळ? कसली मार्केट बंद झालं आता. आता काय फायदा अजून 7 ना वाजले अजून. हा चाय पिणार आहे का तुम्ही सोनीताई? चाय पिणार आहे तर तिकडे सांगा. तिकडे कुठे? मग इथे कुठे चहा भेटतोय? नाही भेटत इथे. काय इथे मार्केटमध्ये काय वेगळं तर काय दिसत नाही, तरी आम्ही फिरत चाललोय जरा. टाइम काढायचा आम्हाला. फिरतोच आहे आम्ही मार्केट. मला दाखवतो सर्कल आहे हा. सगळं कपडे, हॉटेल्स, टूर्स ट्रॅव्हल्स सगळे इथे दिसेल तुम्हाला बघायला. बाकी अजून हॉटेल्सच आहेत ना, हॉटेल ही है ना बहुत. हाँ मार्केट अंदर दिखा नहीं घूमने लायक कुछ अलग कुछ नहीं दिखा. नॉर्मल होटल्स ही है सभी तरफ हम जो होटल्स और खाने का है बस. आगे रहेगा मार्केट मोस्टली लगता है और कुछ अलग दिखाई नहीं इधर. हम लोग अंदर साइड है बहुत चनिया चुनी वगैरह नहीं मिलता क्या इधर? मिलता मार्केट में है रहेगा इस जगह अलग मार्केट रहेगा. अभी तो रात हो गई तो बंद हो गया आता. सगळे अर्धे बंद झालेत. यही है मार्केट. गाइस इथे बघू शकता तुम्ही एक इथून आहे तिमकगर टू भारत यात्रा सब घूमने वाले. हाँ 12 ज्योतिर्लिंग कर रहा हूँ किधर किधर घूमे अभी तक? अभी आपका कैची धाम और वैष्णो देवी, अमृतसर, नैना देवी, ज्वाला देवी और यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ. बिना पैसे से कैसे घूमे? पॉसिबल है. कैसे पर मेरे को बताओ एक बार. आप मिले, आपने हेल्प करी. मेरे ब्लॉग देख सकते हो आप अमन सोनी 098 पे. ओके. वो टोटल मैं ब्लॉग डालता हूँ, उस पर आप ब्लॉग देख सकते हो कैसे हेल्प होती है, कैसे मैं रुकता हूँ, कैसे मैं खाता हूँ हाँ और कब कब नहीं खाता हूँ, कैसे मेरी साइकिल ख़राब होती है और कैसे मेरी मदद हो जाती है. वो सारी चीज़ें प्रकृति से जुड़ी हुई हैं. आप अगर 4 कदम चलते हो ना आगे, तो बाबा आपकी पहले 4 कदम की वो लिख के रख देते कि आपके साथ में ये होना है. आपको यहाँ पे रुकना है तो आपको यहाँ पे रुकना ही है. ऊपर वाले के मन से चल रहे हो, हाँ क्या ऊपर वाले की वजह से चल रहे हो. और मेरा उद्देश्य जो है अपने भारत में सनातनी धर्म को आगे बढ़ाना. दूसरी चीज़ अपने जो भारत में वो गाय माता है, नंदी महाराज है. गाय माता की तो पूरी भारत सेवा कर रहा है, पूरा भारत कर रहा है, लेकिन नंदी महाराज की कौन कर रहा है? वो रोडों पे घूमते हैं, उन्हें खाने को नहीं है, पन्नी खा लेते, मर जाते, एक्सीडेंट हो जाता, हाँ. कुत्ते खाते. गाय के साथ भी यही कंडीशन. कोई भी जानवर ले लो आप. तो मेरी यात्रा का उद्देश्य यही है, मैं वीडियोस बना के डालता हूँ कि आप ये इस चीज़ को थोड़ा सा अवेयर रहें कि अपने पशु जो अपनी गाय माता है उसमें और बैल जो अपने नंदी महाराज है उनकी सेवा करें, उनको सेफ तरीके से रखें. हाँ वो तो बराबर है. और तीसरी चीज़ जो भारत में ये महिलाओं के साथ अत्याचार हो रहा है, हाँ वो तो बहुत ही अभी हो रहा है. दुर्व्यवहार हो रहा है, उसके लिए भी मेरी यात्रा है जो जिसे नाम दिया है बलात्कार. मैंने अपनी साइकिल पे लगा के रखा था एक बोर्ड, वो टूट गया. गर्भ से लेकर गलियों तक कोई सुरक्षित नहीं नारी, ऊपर वाले से डरो आता वक्त पड़ेगा सब पर भारी. वाह वाह
तो ये मेरा स्लोगन था। और देन अभी लास्ट मोमेंट पे अभी टूट गया था केदारनाथ के ट्रैक पे, तो वो जब से मैं बनवा नहीं पाया, क्योंकि आप अभी ये देखोगे आप, ये शूज़ देखो मेरे, ये क्या हुआ? ये फट चुके हैं। अभी 136 दिन हो चुके हैं तो फट चुके हैं। बाबा, और कहाँ से निकले थे आप? मैं एमपी मध्य प्रदेश, टीकमगढ़। टीकमगढ़ उधर एमपी में है क्या ये? हाँ एमपी। फिर आपके घर वाले क्या बोलते नहीं? बोलते हैं, क्यों बोलते हैं, लेकिन उनको मनाना पड़ता है। मनाया है मैंने, और मैंने उनसे टाइम मांगा है, 1 साल का टाइम मांगा है कि मेरे को आप 1 साल चाहिए है, और अपनी लाइफ में कुछ बड़ा करने के लिए, कुछ डिफरेंट करने के लिए 1 साल चाहिए, तो उन्हें दिया है। और फैमिली से सपोर्ट, मम्मी पापा का बहुत सपोर्ट है, लेकिन वो कहते हैं मैं पैसे डाल दूँ, तो मैं उन्हें कसम दे के रखा हूँ कि आप मेरे अकाउंट में 1 रुपये प्रोफेशनल लाइफ में क्या करते हो? प्रोफेशनल लाइफ में आज से 2 साल पहले मैं एज अ मॉडल, एक्टर, डांसर, ओह और स्टडी लाइन में मैं फार्मिस्ट हूँ, बी फार्मेसी कर रहा हूँ, जो लास्ट ईयर है मेरा भी। इसमें कैसे घुसे आप? मतलब ऐसा कैसे सोचा ये- कि यही करना है? ये यात्रा मेरी नीम करौली बाबा से कनेक्टेड है। वो जब मेरे फार्मेसी के एग्ज़ाम चल रहे थे, तो उस टाइम पे उन्होंने स्वप्न दिया, तो वहाँ से लेके आज तक की यात्रा में मैं ऐसे ही चल रहा हूँ। और आज आप अभी 20 अगस्त 2024 की फ़ोटो देखोगे आप, तो आप बोलोगे ये आप ही हो। इसी टी शर्ट में आपको मैं फ़ोटो भी दिखा दूँ। ठीक है, ठीक। अच्छा लगा आपसे मिलके। बिल्कुल बिल्कुल, ये देखो आप। आपका कितना ज्योतिर्लिंग हो रहा है? मेरा भी 3 हो गया दीदी। इसी टी शर्ट की फ़ोटो है ये, वही टी शर्ट है अभी तक? अभी तक वही है। बाप रे, कितने दिन से निकला यहाँ पे? मेरे को 136 किया। फिर वो डेली व्लॉग्स डालते हो आप? और एडिट वगैरह कैसे करते हो फिर? हाँ? एडिट्स वगैरह कैसे करते हो? सब नींद भी मैं 2 से 3 घंटे की लेता हूँ। दिन और में? आज मैं जामनगर से इधर पे आया हूँ, 147 किलोमीटर कवर कर। बाप रे। पर डे में 100 चलाता हूँ, लेकिन आज मुझे द्वारका पहुँचना ही था। टाइम मेरे पास कम है अभी, इसलिए मैं जल्दी आया और कवर किया मैंने। हाँ, बाकी अभी ना next देख सकते हो आप। ये जे भरले इतने फायद्याचे. हाँ, ये कप्स बन चुके हैं। यहाँ से पूरी बॉडी खत्म है, लेकिन यहाँ से पूरी बॉडी बन गई। हाँ, ऐसा तो है. ठीक है, अच्छा लगा मिलके आपसे. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. यस, थँक्यू. आता आम्ही चालत फिरत आलोय गोमती घाटच्या इथे. हे बा, हा हॉटेल आहे ना, तो हा माहिती का तुला, यूट्यूबर, आपण त्याचे ब्लॉग्स बघायचो, ट्रेनमध्ये ब्लॉग्स करायचा, तो इथेच त्याने रिकमेंड केलेलं आहे, इथे हॉटेल गोमतीमध्ये थांबा. तर आम्ही नाही थांबत आहे, आम्ही इथे थांबतो. आणि इकडे हा बघा सुदामा सेतू ब्रिज, आणि तिकडे द्वारकाधीश मंदिर तिकडे मागे आहे. तर आपण सकाळी जाणार आहे द्वारकाधीश मंदिरच्या इथे. इथे गोमती घाट आहे बघा. इथे बोटिंग आय थिंक चालू आहे का नाही चालू आहे अजून कन्फर्म नाही आहे. इथे जेव्हा मागे मी व्लॉग्स वगैरे मध्ये बघितलेलं तेव्हा हे बंद होतं. वाव वाव वाव, वाहतं पाणी येणार रे, नुसतं वाहतंय बघ ना, एका लाईनीत चाललंय. गाईस बघू शकतात, गोमती घाट. रात्री आलो थंडीत, सगळे आले. सुदामा सेतू. हे जाऊ दे बाबा, ती बोट बीट बघून माझी भीती वाटते रे इथे त्या बोटीत पण. तर चला गाईस, थोड्या वेळाने भेटतो आम्ही, काय करतो. आणि तुम्ही त्या व्हिडिओ बघितलीच असेल त्या मुलाची, आमन्ना होता त्याचा. बस भारी वाटलं त्याला भेटून. त्याचे जे थॉट्स आहेत, त्याला कसं काय सुचतं असं करण्यासाठी, ते विचारच हा कसं काय आला त्याच्या मनात. आणि म्हणजे असं सायकलने निघायचं एवढा लांब, ते पण विदाऊट मनी, विदाऊट फूड. म्हणजे विदाऊट फूड नाही, म्हणजे तो हे करून जातो. तर बरं वाटलं भेटून त्याला, पण बोललो आम्ही त्याच्याशी खूप वेळ.
तर आता बघा इकडे मंदिर आहे समोरच, हे बघा वरती दिसतंय तुम्हाला इथे मंदिर. तर सकाळ सकाळी आम्ही जाऊ तिकडे, तोपर्यंत भेटतो. आता इथे टाइमपास करू थोड्या वेळ, मग थोड्या वेळाने डिनर करू, जेवणाला जाऊ, जेवण करून झोपू आणि सकाळी सकाळी लवकरच येणार आहे द्वारकाला. तर तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता मी इथेच हा ब्लॉग एंड करतो डे 2चा. डे 2 आपला संपलेला आहे. आता अंधार झाले, आता वाजले 10, 10:30 वाजलेत आय थिंक. तर हा ब्लॉग एंड करतो मी इथेच. सेकंड ब्लॉग मी उद्या चालू करेल सकाळी किंवा मग सकाळीच करेल. तर आत्तापर्यंत हा ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार प्लीज. तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात, तोपर्यंत बाय बाय.